नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे अखेर नुकसान भरपाई मंजुरी देण्यात आलेली आहे। राज्यातील एकूण 4 जिल्ह्यांना ही नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। तर त्या संबंधीचा शासनाने एक जी आर नुकताच काढलेला आहे। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तो जी आर पाहणार आहोत। तर नेमके कोणकोणते हे 4 जिल्हे असणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला तर पाहूया शासनाचा काय निर्णय आहे तो। तर हा शासन निर्णय आहे दिनांक 4 मार्च 2024 चा। डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या कालावधीतील अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत। तर डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या कालावधीत जो अवकाळी पाऊस झाला होता त्यासाठी नुकसान भरपाई जाहीर झाली आहे। तर पाहूया नेमका जी आर काय आहे। अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विहित दराने मदत करण्यात येते। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरता देखील विहित दराने मदत देण्यात येते। शासन निर्णय महसूल व वन विभाग अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहे। तथापि संदर्भ क्रमांक 4 येथील दिनांक 1/1/2024 च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टर पर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे। संदर्भ क्रमांक 4 नुसार ही मदत अनुज्ञेय करण्यात आलेली आहे। तर डिसेंबर 2023 व जानेवारी 2024 या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाच्या निधीतून संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण अक्षरी रुपये 24,67,37,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे। तर शासनाचा हा निधी खालीलपैकी या 4 जिल्ह्यांना मिळणार आहे। तर कोणते जिल्हे ते आहेत ते आपण पाहूया। पहिला जिल्हा आहे नाशिक, त्यानंतर आहे भंडारा व नागपूर आणि चौथा जिल्हा आहे गोंदिया। तर या 4 जिल्ह्यांसाठी हा शासन निर्णय आहे। तर नक्कीच ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। तर अशीच महत्त्वाच्या बातम्या आपण या चॅनलवरती घेऊन येतो। माहिती आवडल्यास नक्कीच व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राइब करा। पुन्हा आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।